Good afternoon, student. This is the lecture number 14, unit number 2, that is planning and organizing at supervisory level. Okay. In the previous lecture or up to previous lecture, we have studied what are the steps in the planning, what are the different types of organizations, what is the role of a supervisor at shop floor management or shop floor layout, then types of shop floor management, design of shop floor layouts that we have studied. So today we will have to study the content, that is definition of budget and its characteristics, classification of budgets, budgetary control and its advantages, that we will have to study. Actually द बजेट वर्ड हा सर्वप्रथम आपण कुठे ऐकला आहे? आपण बजेट वर्ड्स ऐकलं असेल जे मार्च महिन्यामध्ये एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं तसेच स्टेट गव्हर्नमेंटचे जे बजेट येतात तिथे आपण हा बजेट वर्ड वापरतो जनरली, बरोबर आहे. आता ॲक्च्युली जर एक ओव्हरऑल बजेटचा जर मिनिंग समजून घ्यायचं झाला तर काय म्हणता येईल की बजेट आपण पुढील येणाऱ्या एक्सपेन्सेसवर करतो, बरोबर आहे. म्हणजेच काय, प्लॅनिंग ऑफ द एक्सपेन्सेस दॅट आर कम इन दी अपकमिंग टाईम ड्युरेशन. म्हणजे येणाऱ्या काळात ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी किंवा डेव्हलपमेंट्स किंवा ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्यावर जे काही आपण एक्सपेन्सेस असाइन करतो त्याला म्हणतो आपण बजेट. मीन्स प्लॅनिंग ऑफ द एक्सपेन्सेस ऑन दी अपकमिंग ॲक्टिव्हिटीज ऑर इन दी अपकमिंग टाईम पिरियड, बरोबर आहे. आता जो बजेट येतो एक केंद्राचा बजेट म्हणतो आपण, सेंट्रल जो फायनान्स मिनिस्टर असतो तो बजेट मांडतो संसदेत, बरोबर आहे. तर त्या बजेटमध्ये एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या गोष्टी राहतात, तर त्या बजेटमध्ये असते फार्मिंगवर किती इन्व्हेस्टमेंट करायची, बरोबर आहे. एज्युकेशनवर किती इन्व्हेस्टमेंट करायची. इन्व्हेस्टमेंट इज नॉट दी प्रॉफिट, बट वी कॅन से दॅट हाऊ मच एक्सपेन्सेस वी कॅन इन्व्हेस्ट इन दी or what we can say that assigned to the education, farming, industrialization, hospitals, or we can say that medical facilities, okay, in sports, okay. Likewise the expenses or what we can say that the money is assigned to the different sections of the society. म्हणजेच आपण इंडस्ट्रियलायझेशन म्हणजेच इंडस्ट्रीवर काही सबसिडीज वगैरे राहतात तर त्यावर किती करायचं, रोड कन्स्ट्रक्शनवर किती करायचं, बरोबर आहे. एन्व्हायरमेंटवर किती करायचं एक्सपेन्सेस, देन एज्युकेशनवर किती करायचं, हेल्थ अँड सेफ्टीवर किती करायचा, बरोबर आहे. फूड अँड ग्रॉसरीजवर किती करायचा. जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत किंवा वेगवेगळे काय म्हणू आपण सेक्शन्स आहेत सोसायटीमध्ये त्यावर केल्या जाणारा ज्या काही एक्सपेन्स असतात बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज वेल एज स्टेट गव्हर्नमेंट, तर त्याला म्हणतो येणाऱ्या काळात. म्हणजे समजा आता 2019मध्ये BJP गव्हर्नमेंट इज दी रुलिंग पार्टी इन दी सेंटर, ओके. तर त्यांना तर 2019 मेमध्ये आलं होतं. आता मेच्या आधीच त्याचं बजेट सँक्शन झालं होतं मार्चमध्ये, पण 2020मध्ये मार्च महिन्यात बजेट कोरोनामुळे ते डिले झालं आणि ते डिसेंबरमध्ये एक्सप्लेन करण्यात आलं. बट यावर्षीचं जे बजेट आहे 2021चं ते या मार्च 2021मध्ये डिक्लेअर झालं. तर त्यामध्ये किती अमाऊंट ऑफ मनी विल बी असाइन टू द एज्युकेशन, फार्मिंग. आता फार्मिंगमध्ये काय आहे ते, तर फार्मिंगमध्ये वेगळ्या गोष्टी आहेत जसं ॲग्रिकल्चर सम फर्टिलायझर्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत, बरोबर आहे. त्याला किती सबसिडी द्यायची, बरोबर आहे, गव्हर्नमेंटकडून फार्मर्सला, त्यावर काही एक्सपेन्सेस असतात असाइन केलेले. देन इंडस्ट्रीमध्ये पहा तुम्हाला जर कधी लँड परचेस करायचे इंडस्ट्रियल एरियात, जसं नंदगावपेठ MIDC आहे किंवा अमरावती MIDC आहे, तर त्यासाठी काही सबसिडी असते गव्हर्नमेंटकडून, त्याच्यावर किती खर्च करायचा. देन कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिजेस ॲज वेल एज कन्स्ट्रक्शन ऑफ द रोड, त्यावर किती करायचा. हेल्थ आणि सेफ्टीवर किती करायचा. हेल्थ आणि सेफ्टी म्हणजेच काय की नवीन हॉस्पिटलचं कन्स्ट्रक्शन आहे किंवा रिनोव्हेशन्स आहेत हॉस्पिटलचे,
गव्हर्मेंट हॉस्पिटल, आय एम टॉकिंग अबाउट दी गव्हर्मेंट हॉस्पिटल्स. देन तिथे मॉडिफिकेशन ऑफ द डिफरंट फॅसिलिटीज आहेत, तर त्या गोष्टीवर किती खर्च करायचा, यासाठी जे काही मनी इन ॲडव्हान्स, म्हणजे आता हे मार्चमध्ये दिलं तर हे मागचं नाही आहे, हे मार्च 2021मध्ये जे काही बजेट आलं आहे ते आहे येणाऱ्या काळासाठी, म्हणजेच 31 एप्रिल 2021पर्यंत. बरोबर आहे? इज इट, एम आय राईट? नो, 1 एप्रिल टू 31 मार्च 2022पर्यंत. बरोबर आहे? म्हणजेच जे मार्चमध्ये येते ते पुढच्या मार्चमध्ये. आता ॲक्च्युली मार्चमध्ये बजेट मांडलं आहे, परंतु ते 1 एप्रिलपासून इम्प्लिमेंट होत असतं. बरोबर? तर त्या ठिकाणी आता 1 एप्रिलपासून ते 31 मार्च 2022पर्यंतचं ते बजेट आहे, की येणाऱ्या एका वर्षामध्ये कोणकोणत्या गोष्टीवर किती खर्च केला जाणार आहे इन ऑर्डर टू सर्व दी ऑब्जेक्टिव्ज ऑफ दी सेंट्रल गव्हर्मेंट. बरोबर? त्यांचे प्रत्येकाचेच ऑब्जेक्टिव्ज असतात प्रत्येक एरियामध्ये. तसं जसं आता की कंपनीजबद्दल, आता आपण जे इथे बजेट शिकत आहे ते बजेट आहे कंपनीशी रिलेटेड, म्हणजेच कोणती कंपनी कोणत्या सेक्टरवर किंवा कोणकोणत्या डिपार्टमेंटवर किती खर्च करणार इन अपकमिंग इयर्स किंवा इन अपकमिंग टाईम पिरियड, त्याला म्हटलेलं आहे बजेट. आता पाहूया ते बजेट काय आहे. तर अ बजेट इज टेलिंग युअर मनी वेअर टू गो इन्स्टेड ऑफ वंडरिंग वेअर इट वेंट. म्हणजे एक्झॅक्टली कुठे मनी आपण इन्व्हेस्ट करणार आहे, दॅट इज नथिंग बट दी बजेट. ओके. आता इथे पहा, बजेट इज ॲन अकाउंटिंग प्लान. अकाउंटिंग प्लान काय म्हटलं आहे, तर बजेट इज ॲन अकाउंटिंग प्लान. डेफिनेशनमध्ये काय म्हटलं आहे, अ प्लान क्वांटिफाईड इन अ मॉनिटरी टर्म्स प्रिपेअर्ड अँड अप्रूव्ड प्रायर टू अ डिफाईन्ड पिरियड ऑफ टाईम. प्रायर टू डिफाईन्ड पिरियड ऑफ टाईम म्हणजेच जो टाईम पिरियड यायचा आहे, ज्याच्यासाठी आपण बजेट असाईन करत आहे, मनी असाईन करत आहे, तो टाईम पिरियड काय, इट इज प्रायर टू, म्हणजे तो टाईम पिरियड येण्याआधी, प्रायर टू डिफाईन्ड टाईम पिरियड. ओके. युजली शोईंग प्लान income to be generated and expenditure to be incurred during the period and the capital to be employed to attain a given objective. आता गिवन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, की काहीतरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते बजेट असाईन केलं असतं. जसं आता मेडिकल फॅसिलिटीजमध्ये हेल्थ अँड सेफ्टीसाठी जे काही बजेट किंवा काही पर्सेंट ऑफ मनी फ्रॉम टॅक्स पेयर्स, आता गव्हर्नमेंटकडे मनी कुठला आहे, तर तो फ्रॉम टॅक्स पेयर्स, तो टॅक्स पेयरचा जो मनी आहे तो मेडिकल अँड सेफ्टीवर किती असाईन केला आणि एक्सपेक्टेड आउटपुट काय आहे आपलं, म्हणजे अपेक्षित जे काही आउटपुट असणार आहे मेडिकलशी रिलेटेड, ते अचीव करायसाठी जो काही फंड किंवा मनी आपण अलोकेट करतो त्याला बजेट म्हणतात. बरोबर आहे? समजलं? तसंच फार्मिंगशी रिलेटेड, आता फार्मिंगमधून गव्हर्नमेंटला काय इन्कम होणार आहे. बरोबर आहे? आता फार्मिंगमधून गव्हर्नमेंटला इनडायरेक्ट इन्कम होते. बरोबर? इज इट? तर ते जे फार्मर्सला जे बजेट किंवा मनी आपण असाईन करतो त्याला म्हणतात बजेट. ओके. परत पहा, अ प्लान क्वांटिफाईड इन मॉनिटरी टर्म्स प्रिपेअर्ड अँड अप्रूव्ड. आता याचं प्रिपेअर कोण करते, फायनान्स मिनिस्टर. अप्रुव्हल कोण देते, तर त्याला लोकसभेतच अप्रुव्हल मिळते. बरोबर आहे? लोकसभेतच अप्रुव्हल मिळते, त्याला राज्यसभेकडे फायनान्शियल जे विधेयक आहेत ते लोकसभेमध्येच म्हणजे लोकसभेलाच तो अधिकार दिला आहे. राज्यसभा त्याला रिजेक्ट करू शकत नाही. बरोबर आहे? जे पुरं राज्यसेवेमध्ये किंवा बाकी एक्झामच्या किंवा थोडंफार त्यांना पॉलिटिकल सायन्समध्ये इंटरेस्ट आहे त्यांना कळून जाईल की मी काय म्हणत आहे. तर बरोबर आहे? तर जे काही फायनान्शियल विधेयक आहेत की ते लोकसभेमध्येच पारित होतात, राज्यसभेकडे जातात ते परंतु राज्यसभेला त्याला रिजेक्ट करण्याची काय म्हणू आपण पॉवर्स नाही आहेत. बरोबर? नंतर ते राष्ट्रपतीच्या साईनने ते विधेयक पारित होतात. बजेटसुद्धा एक विधेयकच आहे. बरोबर? ओके. तर आता कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत, तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बजेट आफ्टर ऑब्झर्विंग दी डेफिनेशन कॅन बी कन्क्लुडेड ॲज इट इज मेनली अ फोरकास्टिंग अँड कंट्रोलिंग डिव्हाइस. बरोबर? फोरकास्टिंग म्हणजेच काय, फोरकास्टिंग म्हणजे जे आपण बजेट असाईन करणार आहे त्यानंतर काय आउटपुट मिळेल आपल्याला. बरोबर आहे?
त्या आउटपुट म्हणजेच फोरकास्टिंग आउटपुट कन्सिडर करूनच आपण त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला ते मनी असाइन करत आहे किंवा बजेट असाइन करत आहे. ओके, इट इज प्रिपेअर इन ॲडव्हान्स बिफोर द ॲक्च्युअल ऑपरेशन ऑफ द कंपनी. बरोबर आहे. फंक्शनल डिपार्टमेंट ऑर अ सेक्शन ऑफ इट स्टार्ट इन ॲडव्हान्स. काय म्हटलं, इट इज प्रिपेअर्ड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये बजेट प्रिपेअर केला ते बिफोर द ॲक्च्युअल ऑपरेशन्स ऑफ द कंपनी. म्हणजे कंपनीचं जे काही ॲक्च्युअल प्रोडक्शन आहे ते स्टार्ट व्हायच्या आधीच त्या स्पेसिफिक डिपार्टमेंटला, त्या स्पेसिफिक प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग सेक्शनला काय ते बजेट अलोकेट केलं जाते. ऑपरेशन्स ऑफ द कंपनी, फंक्शनल डिपार्टमेंट ऑर ए सेक्शन ऑफ इट स्टार्ट. त्याचं स्टार्ट होण्याआधी, बिफोर ॲक्च्युअल इट स्टार्ट, ऑपरेशन्स ऑफ द कंपनी, फंक्शनल डिपार्टमेंट्स or a section of its start. Okay, it is connection with a definite future period. जो काही येणारा काळ आहे. आता पहा, मधातच जर अशी पॅन्डेमिक कोविड-19 सारखी सिच्युएशन आली तर त्याला बजेट अलोकेट नसतं केलेलं. बट आपत्ती व्यवस्थापन एक जे डिपार्टमेंट आहे, बरोबर आहे, आपत्ती व्यवस्थापन त्याच्या अंतर्गत काही मनी हे काय असते रिझर्व करून किंवा आपण काय म्हणू एक्स्ट्रा प्रोव्हाइड करून दिली असते की जर एखादा नॅचरल कॅलेमिटी आहे, अनकंट्रोल डिझास्टर आहे, बरोबर आहे, किंवा सच पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, तर या सिच्युएशनमध्ये मग काय दुसऱ्या राष्ट्राला आपण पैसे उधार मागाल का वेळेवर? नाही. तर त्याचं एक बजेट प्रोव्हाइड करून दिली असते आणि त्यामधून मग हे एक्सपेन्सेस होत असतात. बरोबर आहे. ओके, समजलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे की दॅट it is in connection with the definite future period. It start and end with that period. Is it? Before implementation, it is to be approved by the management. Implement व्हायच्या आधीच it is approved by the management. आता हे कोणा संदर्भात म्हटलं आहे की ॲक्च्युअल ऑपरेशन्स स्टार्ट व्हायच्या आधी, कंपनीचे फंक्शनल वर्क स्टार्ट व्हायच्या आधी किंवा सेशन स्टार्ट व्हायच्या आधी ते बजेट अप्रूव्ह कोण करते? मॅनेजमेंट. ओके, इट शोज or forecast all expenditure to be incurred. It shows how much capital is to be employed during the period to attain the given objectives. म्हणजे जे कंपनीचे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते फुलफिल करायसाठी ॲडव्हान्समध्ये हाऊ मच बजेट इज टू बी इन्क्युअर्ड टू दॅट डिपार्टमेंट. ओके, दीज आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द बजेट. ओके, देन नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ बजेट. आता बजेट 3 पार्ट्समध्ये मास्टर बजेट आहे, फ्लेक्झिबल बजेट आहे आणि टाईम बजेट आहे. आता मास्टर बजेटमध्ये काय असते? सेल्स बजेट, प्रोडक्शन बजेट, रॉ मटेरियल बजेट, परचेस बजेट, लेबर बजेट, प्रोडक्शन ओव्हरहेड बजेट, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, ॲडमिनिस्ट्रेशन, कॅपिटल एक्सपेंडिचर आणि कॅश. आता हे जे आहेत सेल्स, तर सेल्स म्हणजे मार्केटिंगच्या वेळी काय लागणार आहे? प्रोडक्शन बजेट. तर प्रोडक्शन जेव्हा ॲक्च्युअल प्रोडक्शन सुरू होईल तेव्हा किती कॉस्ट लागेल? परचेस बजेट, जे काही रॉ मटेरियल परचेस करायचं त्यासाठी किती कॉस्ट लागणार आहे, त्यासाठी असाइन केलेली मनी. लेबर, एखादा प्रोडक्शन चालवायचं आहे वर्षभरासाठी तर त्याला किती लेबर्स लागतील, त्यांची सॅलरी कन्सिडर करून जे काही बजेट सँक्शन होते त्याला म्हणतात लेबर बजेट. प्रोडक्शन ओव्हरहेड, प्रोडक्शन ओव्हरहेड म्हणजेच काय? ओव्हरटाईम जर काही प्रोडक्शन झालं तर त्याला काही एक्स्ट्रा कॉस्ट लागेल. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन बजेट, आता सेलिंग म्हणजेच ॲक्च्युअल सेलिंगमध्ये पॅकिंग अँड डिस्ट्रीब्युशन, ट्रान्सपोर्टेशन येते त्यासाठी लागणार. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे सॅलरीज आहेत वेगवेगळ्या मॅनेजरच्या, देन डायरेक्टर्स, CEOज म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंटच्या ज्या काही सॅलरीज आहेत. देन कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट आणि कॅश बजेट. ओके, तर हे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. फिक्स्ड आणि फ्लेक्झिबल. फिक्स्ड म्हणजे काय? फिक्स्ड हे इन ॲडव्हान्स बजेट केलं जाते आणि फ्लेक्झिबल म्हणजेच whenever there is some extra expenses will be there. लॉंग टाईम, शॉर्ट टाईम, करंट आणि रोलिंग हे सुद्धा काही टाईप्स आहेत बजेटचे. ओके, देन नेक्स्ट आहे बजेटरी कंट्रोल अँड इट्स ॲडव्हान्टेजेस. बजेटरी कंट्रोल अँड इट्स ॲडव्हान्टेजेस. बजेटरी कंट्रोल इज अ मेथड ऑफ मॅनेजिंग कॉस्ट. कशी? कंट्रोलिंग एक्सपेंडिचर थ्रू प्रिपरेशन ऑफ द बजेट. बजेटरी कंट्रोल म्हणजे काय की आपण जे कॉस्ट आहे, एक्सपेन्सेस आहेत त्यावर काय कंट्रोल करून जे काही
कॉस्ट आहे ती मॅनेज केल्या जाते किंवा एक्सपेंडिचरवर कंट्रोल करून जे बजेट प्रिपेअर केलं जातं त्याला म्हणतात बजेटरी कंट्रोल. द मेन फीचर्स ऑफ द बजेटरी कंट्रोल आर एस्टॅब्लिशमेंट ऑफ बजेट फॉर ईच पर्पज of the business, comparison of actual performance with the budgeted on a continuous basis by doing analysis of variation, taking suitable remedial action and revision wherever necessary. Advantages काय आहेत बजेट आणि बजेट कंट्रोलच्या? इट enables the management to perform business in the most professional manner. Budget are prepared to be get the optimum use of resources and its increases efficiency, eliminate waste and control the cost. It ensures teamwork, mutual understanding among the staff. With its help, tasks such as like planning, coordination and control happen effectively and efficiently. Okay, so this is nothing but the budgetary control and its advantages. Okay, so this is the today's content that we have covered. The next topic that we will start in the upcoming lecture. Thank you.